गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळचे 6 आणि आज बनवणार आहे सुके बोंबील. हे सुके बोंबील माझ्या मम्मीने इंडियावरून पाठवले आहेत, तर आता मी त्याची भाजी बनवणार आहे. चला बघूया. सर्वात आधी हे सगळे कट केलेले बोंबील आहेत ते मी त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये ॲड करूया आणि बोंबील आपले शिजून घेऊया. आता ह्याच्या भाजीसाठी मी बाकीचं कटिंग करून घेते. इथे मी घेतला आहे 1 कांदा, टोमॅटो, अर्धा टोमॅटो, थोडीशी चिंच, हळद, तिखट, कोथिंबीर घेतला आहे. सर्वात आधी मी कढईमध्ये 2 टीस्पून ऑइल ॲड करते. नंतर 1 अख्खा कांदा चॉप केला आहे तो ॲड करते. कांदा लालसर होईपर्यंत मला परतायचा आहे आणि कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. तर मी आता कांदा छानपैकी भाजून घेणार आहे. कांदा छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी 3-4 कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहे. कढीपत्त्याची पानं ॲड करणं हे ऑप्शनल आहे, नसेल तरी चालेल, पण मला आवडतो म्हणून मी यामध्ये कढीपत्ता पण ॲड केला आहे. आणि आता कढीपत्ता आणि नंतर मग मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. तर 1 कांदा घेतला आहे चॉप करून, तर मी इथे अर्धा टोमॅटो ॲड करते. जर तुम्ही 2 कांदे घेणार असेल तर 1 टोमॅटो इनफ होतो. आता आपण टोमॅटो पण ॲड करून घेऊया आणि हे छानपैकी कांदा टोमॅटोचा मसाला आहे तो आपण भाजून घेऊया. आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते. सर्वात आधी 1/2 टीस्पून हळद ॲड केली आहे. 2 टीस्पून इथे मी लाल तिखट ॲड करणार आहे. 2 ते 3 टीस्पून लाल तिखट ॲड करू शकता तुम्ही, कारण जेवढं स्पायसी असेल तितकं छान लागेल. आणि इथे मी 1/2 टीस्पून सॉल्ट ॲड करत आहे. आणि नंतर हे सर्व आपण भाजून घेऊया छानपैकी. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे भाजून घेतल्यावरती सर्व मसाला मिक्स केल्यावरती जे आपण बोंबील आहेत ते पाण्यामध्ये भिजून ठेवले ते स्टेन करून घ्यायचे आणि नंतर बोंबील मसाल्यामध्ये मिक्स करून छानपैकी एकत्र करून घ्यायचं. मला इथे मसाल्यामध्ये ॲड केल्यावरती मला ड्राय वाटलं म्हणून मी तिथे थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. तुम्हाला पण ड्राय वाटलं की तुम्ही पण गरम पाणी ॲड करू शकता. आणि परत मिक्स केलं. आणि नंतर आता इथे 1 तुकडा चिंच, कोकम, काही त्याच्यामध्ये थोडं आंबट चव येण्यासाठी ॲड करायची. मी इथे चिंच ॲड करत आहे. जर चिंच, कोकम काही अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू पण अर्धा लिंबू स्क्वीज करू शकता त्याच्यामध्ये. त्याला अजून छान टेस्ट येते. कोणत्याही मच्छीला टेस्ट येते. अशा प्रकारे सुके बोंबलाची भाजी रेडी आहे. कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया. इथे भाजी रेडी झाली आहे. आता चपात्या करून घेऊया सो दॅट टिफिन रेडी होऊन जाईल चपाती भाजीचं. आणि नंतर मग आपण ब्रेकफास्टसाठी मी रेडी करते सगळं. ब्रेकफास्टसाठी आज माझा प्लॅन आहे की ब्रेड ऑमलेट किंवा मग ऑमलेट बनवून त्याचं सँडविच करून देऊया, ग्रिल सँडविच. काहीतरी एक प्लॅन करते म्हणून यासाठी मी इथे घेतले 3 एग्स. मी फक्त व्हाईट योक घेतले आहेत. त्यामध्ये ऑनियन, कोरिएंडर्स, चिलीज सगळं एकत्र मिक्स करून सॉल्ट. इथे आता ऑमलेट करून घेऊया आणि ऑमलेट झाल्यावरती मग ब्रेडचे सँडविचेस करून घेते सो दॅट टिफिनसाठी पण इझी पडेल सँडविचेस. सो आत्ता माझा ब्रेकफास्ट टू लंच रेडी झाला आहे. आणि तुम्हाला पण आवडला असेल माझं व्लॉग तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.